काय वाटतं बारामतीवरून? बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे। लोकांचा प्रचंड पाठिंबा त्यांना आहे आणि ते विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे। प्रफुल्ल पटेलांनंतर भुजबळही म्हटले की शरद पवार एनडीएत जाण्यासाठी तयार होते। यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते, ते तयार होते तर मग गेलेच असते ना। ते कधीच तयार नव्हते, हाच या सगळ्या मंडळींचा प्रश्न होता आणि पवारसाहेबांनी ती विचारसरणी स्वीकारायला नकार दिला। त्यामुळे आमचा पक्ष फुटला, पण पवारसाहेबांनी काही किंमत झाली तरी विचारसरणी बदलायची नाही ही भूमिका घेतलेली। अमित शहानी टीका केली, नकली काँग्रेस, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली आता काँग्रेस आहे, त्यामुळे कसं पाहता? एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं। ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली, खरं भारतीय जनतेला ठरवू दे, महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली आहे। महाराष्ट्रातील जनतेने याचा निकाल घेतलेला आहे, तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर आहे। अजित पवार म्हणले की बारामतीमधनं पवारांनाच निवडून द्यामध्ये कुठेतरी शरद पवारांचा वारस म्हणून ते स्वतःना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात। नवीन काही प्रश्न आहेत का तुम्हाला? घोड्यावरच असतात, तुझे विकेंडनी टीका केली, अमोल कोल्हे कायम घोड्यावरच असतात, बैलगाडीच्या शर्यती ते घोड्यावरच चालला। हो, ती बैलगाडीची शर्यत, गाडा शर्यत त्यांनी पुन्हा सुरू करण्यासाठी लोकसभेत चांगली कामगिरी केली आणि त्यांनी वचन दिलेलं की जेव्हा बैलगाड्यांची शर्यत सुरू होईल त्यावेळी मी पहिल्यांदा घोडी हे, आणि ती पद्धत आहे बैलगाडी शर्यती चालू करताना सुरुवातीला घोडीवर पुढं त्याचं सुरुवात करून देणे। त्यामुळं सुजय विखेंना ती पद्धत माहीत नसेल, त्यामुळे त्यांना बैलगाडा शर्यतीत ग्रामीण भागातला तरुण किती गुंतलेला आहे आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचं वेळ ग्रामीण भागात आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल, त्यातल्या पद्धती कदाचित माहीत नसेल। त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, तुमच्याकडे प्रवेश करते? मला अजून माहीत नाही। सर, शरद पवार बीजेपी में जाने वाले थे, कंप्लीट हो जाना सर, धैर्यशील मोहितेबाबत काय सांगाल? काय त्यांनी तिकडचा राजीनामा दिलेला आहे हे तुम्ही मला सांगताय, आता बघू काय होतं। 14 तारखेला पक्ष प्रवेश ठरलेला आहे। धैर्यशील सर, मला बरीच माहिती दिसते। सर, शरद पवार बीजेपी में जाने वाले थे, सभी जन कह रहे हैं, क्या कहोगे? और आप भी बीजेपी में जाने वाले थे, चर्चा। शरद पवार साहब कभी भी बीजेपी में जाने वाले नहीं थे। कुछ लोगों का ये प्रयास था कि उनको उस तरफ लेके जाने की कोशिश उन्होंने की, लेकिन शरद पवार साहब ने लगातार उसको नकारा और इसलिए अब कुछ लोग कह रहे हैं कि वो जाने वाले थे तो गए क्यों नहीं? गए इसलिए नहीं क्योंकि वो विचारसरणी उनको स्वीकार्य नहीं थी, इसीलिए वो गए नहीं। कीर्तिकर म्हटले की इंडिया आघाड़ी का अभी कोई भी अस्तित्व नहीं दिख रहा है, ऐसा बीजेपी कह रही है। आपको क्या लगता है? आप बताइए क्या आपका अनुभव आपको बताता होगा। पूरे भारतवर्ष में इंडिया आघाड़ी के लोग बहुत अच्छी तरह से परफॉर्म कर रहे हैं और पूरे देश में जो भी पिछले कुछ दिनों में समस्या निर्माण हुई है, महंगाई की समस्या है, बेकारी की समस्या है, हर समस्याओं का हल इंडिया आघाड़ी ने उनके मैनिफेस्टो में या उनके जो घटक पार्टी है उन्होंने लोगों के सामने रखने की कोशिश की है। लोगों का बहुत बड़ा पाठिंबा सपोर्ट इंडिया आघाड़ी के लोगों को मिल रहा है। बारामती की सीट 100% सुप्रिया सुळे चुन के आई। सांगलीची जागा शिवसेनेनं हक्कानं मागून घेतलेली आहे। महाविकास सांगलीची जागा जी आहे ती हक्कानं मागून घेतलेली टीका केली। आता टीका करणारच ना ते, आणि सुजय विखेंनी निलेश लंकेंना आमच्या पक्षात आणून उमेदवारी देण्यात पुढाकार, आमच्या अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंना आमच्या पक्षात आणून सुजय विखेंच्या विरोधी उभा करण्यासाठी विशेष प्रयत्न प्रोत्साहन दिला, म्हणून कदाचित त्यांचा राग असेल। सर, ताकद नसताना शिवसेनेनं सांगलीची जागा हट्टानं मागून घेतलेली आहे। गेल्यावेळी पलूस कडेगावमध्ये नोटापेक्षाही कमी मतं शिवसेनेला पडलेली होती। महाविकास आघाडीचं नुकसान नाही होणार का? आता जागा वाटप झालेलं आहे, त्याच्यावर पडदा पडलेला आहे,
आता या सगळ्या जुन्या गोष्टी जागा वाटपाच्या बद्दलच्या अंतर्गत चर्चा उकरून काढणं हे आमच्या महाविकास आघाडीला परवडणारं नाही आहे आणि म्हणून आम्ही कोणी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. गजानन कीर्तिकरांनी म्हटले की ईडी सीबीआयचा धाक दाखवणं हे भाजपची संस्कृती आहे, घरचा आहेर मानला जातो. हा गजानन कीर्तिकरांचा जे बोल आहे ते मला वाटतं की सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवला आहे त्याचा अनुभव गजानन कीर्तिकरांनी सांगितला. गजानन कीर्तिकरांचे म्हणणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यांनी या महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यावं अशी आमचं जनतेला आव्हान आहे. बीजेपी कह रही है 45 पार कह रही है महाराष्ट्र में. अब उनसे पूछ लीजिए कि कौन से 3 जगह छूट रही है, उसके ऊपर हम समाधान वर्धेत काय चित्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.